अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे आमदार अक्षय कर्डिले यांचा लाडू तुला सोहळा संपन्न झालाय। राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असलो तरी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या कर्जत जामखेड मतदारसंघातील कार्यकर्त्याला कायम सहकार्य करून पाठबळ देऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे ओम चैतन्य आत्मारामगिरी महाराज मंदिर येथे राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी अक्षय कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल महासंग्राम युवा मंच आणि भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष गणेश तोरडमल यांच्या वतीनं भव्य लाडू तुला सोहळा संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। आमदार अक्षय कर्डिले यांची लाडू तुला करून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मिरजगाव शहर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर पुराणे, भाजप नेते अशोक खेडकर, बाबुळगावचे सरपंच सुभाष पाबळे, सावता परिषद तालुका अध्यक्ष डॉक्टर पंढरीनाथ गोरे, मांदळी देवस्थान अध्यक्ष धनेश गांगर्डे, मिरजगाव उपसरपंच लहू वतारे, सारंग घोडेस्वार, पंडित पुराणे, विजय पवार, एकनाथ गांगर्डे, हरिभक्त परायण मनोहर तात्या रासकर, नंदलाल काळदाते, संभाजी बोरुडे, डॉक्टर विलास कवडे, सद्गुरू उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्धव शेठ नेवसे, आप्पा जाधव, अशोक पांडुळे, पोपट मते, केशव पाबळे, सागर पाबळे, शहबाज शेख, सचिन कदम, कांबळे सर, शरद गांगर्डे, अशोक काळे, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब लाढाणे, संदीप बुद्धिवंत, संजय शेलार, कैलास बोराडे, नवनाथ पुराणे, पोपट धनवडे, जयदीप खेडकर यांच्यासह मतदारसंघातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। पुढे बोलताना आमदार कर्डिले म्हणाले की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कर्जत जामखेडच्या जनतेवर कायमच प्रेम दाखवलं। मतदारसंघाव्यतिरिक्त त्यांनी कामाच्या माध्यमातून कार्यकर्ते कमावले। नगरमध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची अडीअडचण समजून त्यांनी ते सोडविण्याचं काम केलं। आमच्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याप्रती प्रत्येक माणसाला विश्वास होता। आज तोच विश्वास आपण सर्वांनी माझ्यावर दाखवला। त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भविष्याच्या वाटचालीत कायमच आपल्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण करू, दिलेल्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही असं सांगत उपस्थितांचा विश्वास आणि प्रेम याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राजकीय कारकिर्दीत सातत्यानं सर्वसामान्यांचे तसेच विकासाची कामं करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असंही त्यांनी सांगितलं। आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मांदळी गावामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री लालगिरी बुवा स्वामी व आत्मारामगिरी बाबा यांच्या पावनभूमीमध्ये आमचे अत्यंत जवळचे सहकारी, ज्यांचं विशेष प्रेम आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांवरती व माझ्यावरती आहे, असे आमचे लाडके मित्र भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गणेशजी तोडमल व बाबळगावचे सरपंच सुभाषजी पाबळे यांच्या वतीने माझी आमदारपदी निवड झाली, त्याबद्दल लाडू तुलाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यासाठी इथं उपस्थित असणारे, समोर बसलेले सर्व महिला माता भगिनी, सर्व ज्येष्ठ तरुण सहकारी, मित्रपरिवार, विशेष म्हणजे बाबळगाव, मिरजगाव, मांदळी, कोकणगाव, दोरगाव व पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ, भाविक भक्त यांनी आत्ताच आपापलं मनोगत आणि साहेबांप्रती भावना आणि आठवणी बोलण्यातून व्यक्त केल्या। असे जिल्हा परिषदचे सदस्य अशोकजी खेडकर, फार वेदना चालू आहेत, ते किती बोललो, किती कोणाला सांगितलं, काही जरी केलं तरी त्या कळू शकणार नाही। आणि आज खरं म्हणजे कुठेतरी हा साहेबांचा नवस होता आणि आज हा मला पूर्ण करण्याची वेळ आली, म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। कारण की गणेशजींची इच्छा फार मोठी होती,
सर्व इथं आताच आपण सगळ्यांनी बोलत असताना व्यक्त झाले की साहेबांप्रती आमचा एक वेगळा विश्वास होता की आम्ही नगरला आलो तर आम्हाला आमचा हक्काचा माणूस कोणतीही अडचणी कुठलाही प्रश्न असो कोणतीही अपेक्षा असो तर आपल्याला 100% गॅरंटी होती की साहेबांकडे गेलो तर 100% ते आपलं काम मार्गीच लावून देते. अशी भावना तुमची सर्वांची साहेबांच्या प्रती होती आणि आज तोच विश्वास आपण सर्वांनी माझ्यावरती दाखवला. मला ह्या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो सांगायला की नगर राहुरी पाथर्डीच्या जनतेचा मी तर अधिकृत आमदार आहे, पण त्यापेक्षाही तुम्ही सर्व लोक ज्यांचं निस्वार्थीपणे प्रेम आहे त्यांचा हृदयातला आमदार आहे या गोष्टीचा मला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो. कारण की हे सगळी गोष्ट काही सहज मिळत नाही. कुठंतरी साहेबांचा आशीर्वाद आहे आणि कुठंतरी आज सगळ्या परमेश्वराची कृपा आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज या सगळ्या गोष्टी घडत चालल्या. पण निश्चितपणे आपल्याला 100% खात्री आणि विश्वास मी व्यक्त करतो की जरी मतदारसंघ नसला तरी पण आता आपल्याला तर सर्वात भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आणि ज्येष्ठ आदरणीय रामजी शिंदे साहेब सभापती हे आपल्या मतदारसंघाला लाभलेले आहेत. त्यामुळं कोणत्या गोष्टीची 100% आपल्याला कमी नसणार. पण भविष्याच्या वाटचालीमध्ये आपली कोणतीही अपेक्षा आणि मागणी आणि इच्छा माझ्याकडे असली तर आपल्याला मी हा विश्वास व्यक्त करतो की आपला एकही शब्द मी खाली न पडून देता आपले 100% पूर्णपणे काम जबाबदारीने मी मार्गी लावेन आणि ज्या ज्या गोष्टी आपण सर्वजण माझ्याकडे अपेक्षित करतात 100% मी पूर्णपणे सहकार्य माझं आपल्याला सर्वांना कधीही तुम्ही मला आवाज दिला 24 तासात तर आपल्या सर्वांसाठी मी आपला हक्काचा घरातला माणूस म्हणून आपल्यासाठी कुठेही हजर राहील. हा विश्वास आणि शब्द मी तुम्हाला या आजच्या पावनभूमीमध्ये तुम्हाला सर्वांना देतो. खरं म्हणजे आज कार्यक्रमाचा वेळ लवकर होता, लवकर यायचं होतं, पण आपल्याला माहिती की मागच्या आठवड्यापासून अधिवेशनाची सुरुवात झालेली आणि अधिवेशन चालू असल्यामुळं हे माझं पहिलेच अधिवेशन शपथविधी झाला आणि लगेच 8 दिवस तिथं थांबावं लागलं आणि 8 दिवसाच्या नंतर मी इथं आल्याच्या नंतर साहेबांचा जनता दरबार आपण सगळेजण ओळखून आहात की कुणीही कुणालाही माणूस असो, जिल्ह्यातला असो, मतदारसंघातला असतो, महाराष्ट्र असलो. तर स्वर्गीय कर्डिले यांच्या विजयाच्या प्रति आयोजक गणेश तोरडमल यांनी लाडू तुलाचा केलेला हा नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर अखेर पूर्ण करण्यात आलाय. हा कार्यक्रम म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्यावरील प्रेमाचा विजय आहे अशा भावना तोरडमल यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी अशोक खेडकर, डॉक्टर दिगंबर पुराणे, पंढरीनाथ गोरे आदींची भाषणं झाली तर उपस्थितांचे आभार सुभाष पाबळे यांनी मानले. बाभळगाव सरपंच सुभाषराव पाबळे आणि त्यांचे सर्वच मित्रमंडळाच्या वतीनं ज्यांची नुकतीच ह्या ठिकाणी नगर पाथर्डी आणि राहुरी असा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाली असे आदरणीय युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांची आज या ठिकाणी सत्कार समारंभ आणि लाडू तुला असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरं तर गणेशराव, सुभाषराव आणि बऱ्यापैकी त्यांचे सर्व सहकारी मित्र मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना पाहतोय. कारण मी पण स्वर्गीय आदरणीय कर्डिले साहेबाचा अतिशय सच्चा कार्यकर्ता होतो आणि म्हणून मला माहिती होतं की पूर्वीपासूनच कर्डिले साहेबांवरती या ठिकाणी या गणेश आणि सुभाष सर्व त्यांच्या मित्रमंडळीचा अतिशय प्रेम आणि या परिवाराबद्दल स्नेह असणारे हे दोघंजण. खरं तर कर्डिले साहेबांचाच या ठिकाणी लाडू तुलेचा कार्यक्रम त्यावेळेस करण्याचा ठरवला, परंतु कर्डिले साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक असल्या कारणाने या ठिकाणी तो कार्यक्रम त्या काळामध्ये होऊ शकला नाही आणि त्याची खंत निश्चितच आम्हा सर्वांनाच होती. खरं तर कर्डिले साहेब हे राहुरी मतदारसंघाचे आमदार नव्हते, तर ते आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते होते.
श्री क्षेत्र मांदळी या पवित्र आणि पावन भूमीत नवनिर्वाचित आमदार माननीय अक्षयदादा कर्डिले यांची लाडू तुला आणि मानसन्मान होत आहे। या कार्यक्रमाची एक आगळी वेगळी संकल्पना अशी की हा आमचे मित्र गणेश तोरडमल हे कर्डिले साहेबांचे अगदी परमस्नेही आणि चाहते, अगदी लहानपणापासून त्यांच्या कार्यासाठी श्रद्धा आणि एक मानसिकता ठेवणारे, खरं तर कर्डिले साहेबांचं लाडू तुला आणि त्यांचं निवड झाल्यानंतर आमची सर्वांची मानसिकता होती आणि त्यांचा सन्मान करायचा होता, पण आपल्या दुर्भाग्याने खूप कमी वेळ मिळाला। निवड झाल्यानंतर थोडासा कालावधी आजारपणात गेला आणि त्यानंतर नको ती अशी अप्रिय घटना घडली, त्यामुळे तो राहून गेला आणि त्यांचाच वसा आणि वारसा आज आपण अक्षयदादाच्या रूपाने अपेक्षित करतो आहोत। आपल्या सर्वांची धारणा आणि मनोकामना युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्याकडे आपण पाहून एक अपेक्षा परिसराची, हिंदू धर्माची, आज मांदळी ट्रस्टची आणि आपल्या मिरजगाव आणि मांदळी परिसरातली भावना अशी आहे। खरं तर आपल्या मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधी नाहीत, परंतु आपल्या जिल्ह्याचं ठिकाण एक आपलं हेड असं म्हणून नगरसारख्या ठिकाणी आपल्या परिसरातली काही बी अडीअडचणी असल्या तरी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून कर्डिले साहेब होते आणि त्यांचाच वसा आणि वारसा आज आपण अक्षयदादाच्या रूपाने अपेक्षित करत आहोत। अक्षयदादांना शुभ आशीर्वाद हे खऱ्या अर्थानं आईवडिलांचे आशीर्वाद असावे लागतात। राजकारणामध्ये राजयोग असावा लागतो आणि त्याच्यासाठी जनतेचा, देवाचा, साधू संतांचा आशीर्वाद असावा लागतो। म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे आज चालणारी वडिलांची धुरा भविष्यामध्ये या ठिकाणी मांदळीच्या वतीनं सांगण्यापेक्षा मांदळी ही नगरी सर्व संतांची आहे आणि मग या ठिकाणी येणाऱ्या संतांची, भाविकांची उत्तमरित्या सेवा करण्यासाठी सुबुद्धी आत्माराम गिरी महाराजांनी आपल्याला द्यावी। राहुरी पाथर्डी विधानसभा सदस्य लोकप्रिय आमदार माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्या लाडू तुळा कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले मंचावरील सर्वच मान्यवर व त्याचप्रमाणे समोर जे उन्हात बसलेले आहेत गणेश अण्णा मित्र परिवार, माझ्यावर प्रेम करणारे सर्व थोर महिला बंधू भगिनी यांचे मी सहर्ष असे स्वागत करतो। खूप वेळ झाला असताना सुद्धा आपण उन्हात थांबलात आणि कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नयूम पठाण, न्यूज टुडे 24, कर्जत, अहिल्यानगर।